नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलला, ज्याचं नाव कसं मास्तर म्हणतील तसं. आज आपण काय बघणार आहोत? आज आपण बघणार आहोत नळ व टाकी. नळ आणि टाकीचे उदाहरणं, ज्याला इंग्रजीत म्हणतात पाईप अँड सिस्टम्स. प्रत्येक परीक्षेत विचारलेले नळ आणि टाकीचे उदाहरणं. आपण आधी कार्याचे उदाहरणं बघितलेले आहेत, बरोबर आहे. कार्याचं आपण काय बघितलं? फक्त की M1 T1 D1 या सूत्रावर आधारित. पण नळ आणि टाकीसाठी आपल्याला लसावी लागणार आहे. लसावी खूप महत्वाचा आहे, जो परीक्षेच्या दृष्टीने विचारतात. चला बरं मग पटकन उदाहरणाकडे जाऊया. काय उदाहरणाचा विषय? नळ आणि टाकी. मग उदाहरण सोडवण्याआधी तुम्ही एकदा समजून घ्या. समजा एक टाकी. प्रश्न कसे येतात पहा बरं का. ही टाकी, बरोबर. या टाकीत एक नळ इकडून, या टाकीत एक नळ इकडून. म्हणजे टाकीमध्ये दोन नळांना पाणी भरेल, किंवा एका नळानं पाणी भरेल, तीन नळांना पाणी भरेल, किंवा जोडी जोडीनं 6 नळांनी पाणी भरेल. पाणी भरणार टाकीमध्ये. काही टाकीमध्ये काय होणार? काही टाकीला छिद्र असणार तर पाणी गळून जाणार, किंवा काही टाकीला दुसरा एक नळ राहणार. अशा प्रकारची उदाहरणं असतात. आता प्रॉब्लेम काय आहे की मुलांना जर मी अंश आणि छेद स्वरूपात जर शिकवलं तर ते डोक्यात बसणार नाही. तुम्हाला मी बिलकुल लसावी पद्धत सांगणार आहे. कोणती पद्धत सांगणार आहे? लसावी. लसावी पद्धत म्हणजे थोडी इमॅजिन वाली पद्धत असते. ती थोडा विचार करावा लागत असतो त्या पद्धतीला. कसं? तर बघा, चला पहिलं उदाहरण आहे. डायरेक्ट उदाहरणाकडे जाऊया. नो टाइम पास, ओनली एक्झाम्पल. चलो, काय विषय? एक पाण्याचा हौद भरण्यासाठी 2 नळांची सोय. ओके. मग काय म्हणणं त्यांचं? पहिल्या नळाने हौद भरण्यासाठी किती तास लागतात? 3 तास लागतात. दुसऱ्या नळाने हौद भरण्यास 6 तास लागतात. आता काय असतं माहिती का? समजा आता हौद भरण्यासाठी 2 नळांची सोय. पहिला नळ समजा A मानला आणि दुसरा नळ आपण B मानला. पहिला नळ A मानला, दुसरा नळ B मानला, बरं का. बर, मग पहिल्या नळाने हौद भरायला 3 तास लागतात, इथं लिहिले 3 तास. दुसऱ्या नळाने हौद भरायला 6 तास लागतात, इथं लिहिले 6 तास. क्लिअर? प्रॉब्लेम काय आहे की हौद हा किती लिटरचा हे काढावं लागतं. तर त्याच्यासाठी काय माहिती का, की जर 3 तासात जर हौद भरतोय तर साहजिक याचा अर्थ काय? 3 तासात हौद भरतो. पॉइंट मध्ये उत्तर आहे का? नाही. 3 तासात हौद भरतोय म्हणजे याचा अर्थ जी हौदाची कॅपॅसिटी ना सर, ती 3च्या पटीत आहे. पटतंय का? बरोबर आहे का? म्हणजे ए 3 तासात भरतोय तर हौद 9 लिटरचा पण असेल, हौद 3 लिटरचा पण असू शकतो, हौद 6 लिटरचा पण असू शकतो, हौद 15 लिटरचा पण असू शकतो. बरोबर आहे. पण बी न एंट्री मारली ना मध्येच. बीचं काय म्हणणं आहे? बाबा मी हौद 6 तासात भरतो. म्हणजे याचा अर्थ हा की बी या नळाने 6 तासात हौद भरतो, म्हणजे 6च्या पटीत हौद असेल तेव्हा बी भरणार आहे. करेक्ट आहे का? म्हणजे 12 लिटर असेल तो भरेल, 18 लिटर असेल तो भरेल. 18 लिटर म्हणजे 21 लिटर असेल तर भरणार आहे का? नाही, कारण 6ने भाग जात नाही, पण ए भरणार आहे. मग या दोघांची द्विधा स्थिती आहे, ती आपल्याला हटवायची आहे. ती कशी हटवणार? की दोन्ही संख्यांनी एकाच संख्येला भाग जाईल अशी संख्या निवडायची. लहानात लहान निवडायची, कारण उत्तर येऊन जाईल. मग मोठ्यात मोठी निवडली तर फरक पडत नसतो याच्यात. पण लहानात लहान निवडली की उत्तर पटकन येतं. मग लहानात लहान कोण असतं? लसावी असतो. आता लसावी कसा घेतो आपण? तोंडी लसावी शिकवलेला आहे. कसं? मोठी संख्या 3 ला आणि कोण आहे? 6. मोठ्या संख्येला विचारायचं 6 ला, ए 6 तुला 3 न भाग जातो का? ती काय म्हणते? हो जातो, हो जातो. मग काही अडचण आहे का? काहीच नाही. जर भाग गेला नसता तर मग 6चा पाढा मानला असता. म्हणजेच या दोघांना भाग जाणारी कोण आहे? 6. याचा अर्थ ही आपली हौदाची कॅपॅसिटी आहे 6 लिटर. 6 लिटर म्हणजे 3 तासात 6 तासात, याचा अर्थ 6 लिटरचा हौदा आपण इमॅजिन केला. तुम्ही इथं 12ही घेतला 6च्या पटीत तरी चालतो, 18ही घेतला तरी चालतो, 60 बी घेतला तरी बी चालतो, बरं का. लगेच कोणाला वाटत नाही मी 60 घेतल्यावर उत्तर आलं मास्तरचं 6 उत्तर आलं, तसं काही नसतं. क्लिअर? हा. मग आता हा पॉईंट क्लिअर झाला. दुसरा पॉईंट काय? जर ए ला आपण म्हणलं ए बाबा ए तुला 6 लिटर हौद भरायचंय, तुझी कॅपॅसिटी किती आहे? तो काय म्हणतो? मी 3 तासात भरतो. बरोबर. म्हणजेच याला किती वेळ लागणार? 6 ला जर 3 न भागलं तर 2. करेक्ट आहे? हा. मग परत 6 लिटरचा हौद बी ला भरायचा. बी ची कॅपॅसिटी किती आहे? 6 लिटर मी एकाच तासात भरतो म्हणतो तो. मग याची कॅपॅसिटी 1, म्हणजे याला 2 तास लागन भाऊला आणि याला लागन 1 तास. पटतंय का? हे पटलं का? मग आता ही मांडणी झाली. मग पुढे जसं प्रश्नात विचारलं काय? दोन्ही नळ एकाच वेळी चालू ठेवल्यास हौद भरण्यास किती वेळ लागेल? करेक्ट. मग मी असं म्हणू शकतो, हौदाची कॅपॅसिटी, हौदाची क्षमता म्हणू त्याला मराठीत,
आणि भागिले दोन्ही नळ म्हणजे ए आणि बी, ए अधिक बी चा स्पीड. स्पीड म्हणजे काय, ए आणि बी यांची स्पीड किती आहे, यांची स्पीड किती आहे 2 + 1 म्हणजे हौदाची क्षमता आहे 6 लिटर, पोटात रेष 2 + 1. मग वरती 6 लिहा, 2 आणि 1 ची बेरीज करा 3, मग 6 ला 3 न भागलं येणार उत्तर 2, येणार उत्तर 2. 2 काय 2 तास, 2 तास म्हणजेच 2 तास तुमचं उत्तर आहे. पर्यायात 2 तास नाहीये, पर्याय मिनिटामध्ये, मग 2 तास म्हणजे किती मिनिट, 2 तास म्हणजे सर 120 मिनिट, म्हणजे पर्याय क. क म्हणजेच काय, पर्याय तिसरा. पटतंय का, पटतंय का, यस ऑर नो. यस. बरेच विद्यार्थी याला काय पाठ करतात, डायरेक्ट अशा प्रकारचं उदाहरण आलं की डायरेक्ट गुणाकार भागिले बेरीज. काय करायचं, गुणाकार भागिले बेरीज. येतं तसं पण गुणाकार गुणाचा 3 × 6 भागिले 3 आणि 6 बेरीज 9, 3 1 3 3 3 9, 3 1 3 3 2 6, येणार उत्तर किती 2. हाही शॉर्टकट त्याला आहे. पण या शॉर्टकटचा तोटा काय, या शॉर्टकटचा तोटा हा कधी नळ बंद केला कधी नळ चालू ठेवला त्यावेळेस मात्र आपल्याला इथं प्लस मायनस मध्ये गडबड होत असते. पटतंय, डोक्यात चाललंय, यस ऑर नो. यस. चलो नेक्स्ट चालायचं मग पुढे. चलो 2 पाईप आता ए आणि बी. चला मग मांडणी करा बरं. इथं लिहायचं ए, इथं लिहायचं बी. लिहिलं. ए चा काय विषय, तो म्हणतो भावड्या मी 36 तासात विषय करून टाकतो, म्हणजे 36 तास मला लागते एक पुरा हौद भरायला, हौद राव टाकी राव काही राव. बरं बी काय म्हणतो, अरे भाऊ मी 45 तासात भरतो. लिहा मग 45 तास. लिहिलं. दोघांनी एका संख्येला भाग घ्यायला पाहिजे माहिती तुम्हाला, म्हणजे 36 आणि 45चा काय घ्यावं लागेल, लसावी घ्यावं लागेल. बरोबर. मग लसावी किती येणार, लसावी किती येणार, बाजूला लिहा. दोघांना 9 न भाग जातो, 9 चौक 36, 9 5 45. परत 4 ला 5 ला भाग जातो का, नाही जात. म्हणजेच 9 × 4 × 5, 9 चौक 36, 36 × 5 म्हणजेच किती 180 लिटर. करेक्ट आहे. मग आता इथं लिहायचं काय, हौदाची कॅपॅसिटी किती 180 लिटरचा आहे. तो हौद राव टाकी राव काही राव किती लिटरचा आहे, 180 लिटरचा. मग आता 180 ला 36 न जर भागलं तर किती येणार 5, 36 5 180 आणि 45 चौक म्हणजे इथे येणार 4 तास. मांडणी पटली, मांडणी पटली. झालं. मग काय करायचं, टोटल हौद 180 लिटरचा आहे सर, करेक्ट आहे. आणि काय दोन्ही पाईप मधून एकाच वेळी पाणी सोडले. मग दोघांची बेरीज 5 आणि 4 ची बेरीज डायरेक्ट 9 लिहा. मग 180 ला किती भागायचं 9 ने. कसं, आता 9 कुठून आले हे, या दोघांची बेरीज, कारण दोन्ही पाईप आहे ना ते म्हणून. मग 180 ला 9 न भागा, 9 2 18, 9 0 0 खतम. येणार उत्तर किती 20 तास. पर्याय कितवा, दुसरा. पर्याय कितवा, दुसरा. पटतंय, पटतंय. तुम्हाला सांगतो उगाच डायग्राम काढा रे, 2 नळ काढा रे, तेवढा टाइमपास करायचा नाही, काही गरज नाही डायग्राम फिगरामची, हे फंडा फॉलो करायचा. क्लियर, क्लियर. चलने का आगे. चलो नेक्स्ट. काय विषय 3 नंबरचा. हा, पहिल्या नळाने एक टाकी किती तासात भरते 20 तासात. चला दुसऱ्या नळाने 30 व तिसऱ्या नळाने 40. 3 नळे बरं का आता. मग तिन्ही एकदम सुरू केले, परत तोच फंडा. काय सर लिहा बरं, 20 लिहा, इकडे ए लिहा, इथं बी लिहा. बर, दुसरा नळ म्हणजे आपला कायम बीचा आपण गृहीत धरायचं बरं का, 30 लिहा. आणि सी लिहा, सी किती लिहा 40 लिहा. चला तिघांचा लसावी किती येणार 20 30 आणि 40 चा डायरेक्ट लसावी येतो 120. तोंडीला सवी शिकवलेलं आहे. तोंडीला सवी कसा घ्यायचा, मोठी संख्या पकडायची, कोण 40. या 40 ला विचारायचं ए तुला 20 न भाग जातो का, ती म्हणती यस. मग तुला ताण कोणाचा आहे, ती म्हणते मला 30 चा ताण आहे. काऊन ताण आहे, कारण भागच जात नाही. मग 40 म्हणतो मी तुला अशी संख्या देतो की तू बी भाग आणि मी बी भागतो. म्हणायचा 40 चा पाडा. 40 चा पाडा येत नाही सर, 4 चा म्हणणं भाऊ. 4 2 8, 80 जातो का 30 न भाग, नाही जात. 4 3 12, 120 ला जातो 30 न भाग, जातो. म्हणून डायरेक्ट लिहिले 120. क्लिअर आहे. हा चला मग आता 120 ला 20 न भागायचं. इकडे जो आकडा येतो का, इथला जो आकडा येतो का 120 ला 20 न भागायचं. लागलं तर लिहून घ्यायचं. ए साठी ए बरोबर 120 भागिले 20, बी बरोबर 120 भागिले 30, सी बरोबर 120 भागिले 40.
करेक्ट. चला मग 0 गेला 0 गेला 0 गेला 0 गेला 0 गेला 0 गेला, बेसख 12, ए बरोबर 6, इथं लिहायचं 6. मग 3 चौक 12, बी बरोबर 4 आणि सी बरोबर 3. क्लिअर. बरोबर, ही मांडणी पक्कीच आहे आपली. बरं, इथून पुढं काय सवय लो आपण आता, भरायचं काम करताय नळ म्हणून सगळ्याला प्लस लिहायचं बरं का. मागच्या उदाहरणात बी प्लस लिहायचं होतं पण नाही लिहिलं आपण. जिथं प्लस नसतं ते अप्रत्यक्षरित्या प्लसच असतं, पण आपण सवय लावू. आता काय सवय लावायची, भरायचं काम करता तर प्लस प्लस लिहायचं. चला मग 6 आणि 4 10, 10 आणि 3 किती 13, 120 लिटरचा होऊ दे. तिन्ही नळ एकत्र आहे, मग ए प्लस बी प्लस सी किती आलं 13. 6 आणि 4 10 आणि 3 किती 13. मग चला 120 भागिले 13 सोडवा बरं. 13 1 13, 13 नाम 117. 120 मधून 117 गेले, बाकी उरली 3. मग तुम्हाला माहिती पूर्णांक युक्त अपूर्णांकात कसं रूपांतर करतो आपण, 13 नाम 117, बाकी उरली 3, पोटात रेष, वरती 3 खाली 13, म्हणजेच येणार उत्तर 9.3/13. 9.3/13 पर्याय कितवा पहिला. पर्याय कितवा पहिला. पटतंय पटतंय, डोक्यात चाललंय, काही डाऊट आहे नाही, चालायच पुढे नक्की. चलो नेक्स्ट. परत त्याचा थोडा स्पीड वाढू. आता काय म्हणणं आहे, पहिला नळ किती तास आहे सर 10 तासात, लिहा मग 10, ए लिहा, एच्या समोर 10. दुसरा नळ बी माना, बीचं लिहा 12. तिसरा नळ सी माना, त्याचं लिहा 15. तिघाचा लसावी किती होतो 60, इथं लिहा 60. 60ला 10 भागा 6, 60ला 12 भागा 5, 60ला 15 भागा 4. हे जे आकडे इकडून येतात माहिती ना, हे जे 60 आहे का याला इकडून भागलं, 60ला 12 ने, बरोबर. म्हणजे असं हे 60ला 10 ने असं लागलं तर असं करा तुम्ही, बरोबर आहे. चला मग तिन्ही नळ चालू केले ना, तिन्ही नळ चालू केले. बर, किती भरायचं आपल्याला टाकी, टाकी किती भरायची आहे 60 लिटरची ना, 60 भागिले खतम. तिन्ही नळ घ्या, 6 आणि 5 11 आणि 4 15, 6 + 5 + 4 म्हणजे 60 भागिले 15. 60ला 15 भागलं, 15 चौक 60, खतम. येणार उत्तर किती 4. पर्याय कितवा पहिला. बरोबर आहे. पटतंय, जातंय डोक्यात, कळतंय. ज्याला लसावी माहिती नाही त्याने आधी लसावी शिकून घ्यायचा आहे, मोठी संख्या पकडायची आहे. हा शॉर्टकट आहे लसावीचा, मी जो सांगितलं तो. चलने का आगे, चलो नेक्स्ट. 5 नंबर काय विषय, एक पाण्याची टाकी एका नळाने 6 तासात भरते, दुसऱ्या नळाने 4 तासात रिकामी होते. आला का रिकामी शब्द, मग इथं लिहायचं ए नळ बी नळ. एका नळाने म्हणजे पहिल्या नळाने 6 तासात भरते, दुसऱ्या नळाने 4 तासात रिकामी होते. ह्या स्टेप सेम आहे बरं का. लसावी घ्या, 6 आणि 4चा किती येतो 24. 24 जर लिहिलं तरी उत्तर येतं 12 लिहू आपण, 12 अलीकडची संख्या आहे. कसा घेतला लसावी, मोठी संख्या कोण आहे 6. तिला विचारलं तुला 4 ना भाग जातो का, ती म्हणती नाही. मग काय करायचं, पाडा मानायचं, 6 दून 12, 12ला 6 ना भाग जातो, 4 ना भाग जातो. पट्या. हा, मग आता 12ला 6 ना भागा 2, 12ला 4 ना भागा 3. प्लस कोणाला लिहायचं, जो भरायचं काम करतो, मायनस कोणाला करायचं, जो रिकामा करायचं काम करतो. मग कोण भरायचं काम करतोय 6 तासात म्हणजे भरायचं काम करतोय, याला प्लस लिहायचं, लागलं तिथंच असं करायचं. मग इथं प्लस इथं मायनस. करेक्ट आहे. हा, मग काय म्हणणं त्यांचं, दोन्ही नळ एकाच वेळी चालू ठेवले. आता फंडा काय माहिती का, समजा एक टाकी, बरोबर, त्या टाकीत एक नळ पाणी भरायचं काम करतोय, दुसरा नळ पाणी रिकामा करायचं काम करतोय. मग आता काय होणार, किती लिटरची टाकी आहे 12 लिटरची, 12 लिहायचं मस्त पद्धतशीर, दोन्ही एकत्र म्हणजे ए प्लस बी. मग 12 भागिले ए ची किंमत आहे +2, प्लस नाही लिहिलं तरी चालतं, 2 लिहा, आणि बी ची किंमत आहे -3. मग 12 भागिले 2 -3, 2तून 3 गेला, जातो का नाही जात, मोठी संख्या कोण आहे 3. मग 3तून 2 गेला 1, पण कसा मायनस, म्हणजे 12 भागिले -1, म्हणजेच येणार उत्तर -12. बरोबर. बरेच म्हणते या निगेटिव्ह कडे ध्यान द्यायचं नाही, अरे तसं नाही रे बाबा, या निगेटिव्ह कडे लक्ष द्यायचं. माझ्यासारखा आगाऊ एक्झामिनर असेल ना तर काय प्रश्न टाकेल माहिती, की भरलेली टाकी किती तासात, हे कट करून टाकेन मी, किती तासात डॅश 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 होईल, किती तासात डॅश डॅश होईल. म्हणजे याचा अर्थ 12 तासात रिकामी, आणि जर हा पर्याय मी दिला 12 तासात भरेल, 12 तासात भरेल,
आणि जर म्हणलं 12 तासात रिकामी, तर मग कन्फ्यूज व्हायचं काम आहे की नाही? बरोबर आहे की नाही? आपण विचार कसा करायचा? एक्झामिनरच्या पुढचा विचार करायचा, प्रो मॅक्स. तेव्हाच आपली पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल, कोणती परीक्षा असेल क्रॅक होणार आहे. कारण हल्ली पेपर थोडे टफ येतात. मायनसचा विचार बिलकुल करायचा. मायनस म्हणजेच काय? निगेटिव्ह वातावरण. निगेटिव्ह म्हणजेच काय? कमी करणारे माणसं. म्हणजे ही टाकी रिकामी होणार आहे. रिकामी होणार आहे किती तासात? 12 तासात. पर्याय कितवा? तिसरा. पर्याय कितवा? तिसरा. पटतंय? पटतंय? डोक्यात चाललंय? चालायचंय पुढे? नक्की? चलो नेक्स्ट. परत काय? एक पाण्याची टाकी. काय विषय रे बाबा? एका नळाने 10 तासात भरते. चला, ए ला माना 10, हा बी ला माना दुसरा नळ 20 तासात रिकामी होते. मग ए ला प्लस घ्या, बी ला मायनस घ्या. दोघांचा लसावी किती होतो? 20 येतो. परत 10 2 20, 20 1 20. करेक्ट आहे का? 10 2 20, 20 1 20. मग याला प्लस लिहा, याला मायनस लिहा. का बर? हे भरायचं काम करतो, एक रिकामा करायचं काम करतो. क्लिअर आहे? हा, मग काय करायचं आता? एकूण टाकी किती लिटरची? 20. 20 पोटात रेश. ए प्लस बी. ए ची किंमत आहे +2, बी ची किंमत आहे -1. आता मला सांगा, दोनातून एक गेला, एक पण धन ना, म्हणजेच 20/1 म्हणजे 20 तासात ती टाकी काय होणार आहे? भरणारे. भरणारे बाणवर चालला म्हणजे भरणारे. तर रिकामी म्हणताय ना ते. रिकामी असो भरेल असो, जे उत्तर येईल तुमचं. जरुरी नाही तुमचं उत्तर की धन असावं ऋण असावं. मागच्या वेळेस ऋण होतं म्हणून ती टाकी रिकामी होणार होती, कारण उत्तरच ऋण आलं होतं. इथं उत्तर काय येत आहे? धन येत आहे ना. बरोबर? म्हणजेच ती टाकी किती तासात भरेल? ती रिकामी टाकी किती तासात भरेल? बघा ना प्रश्न. रिकामी टाकी किती तासात भरेल? धन उत्तर आलं म्हणजे भरेल 20 तासात. पर्याय कितवा? दुसरा. क्लिअर आहे? क्लिअर आहे? डोक्यात चाललं? टाक्याचे डायग्राम काढा रे, नळ काढा रे, काही गरज नाही भाऊ. डायरेक्ट फंडा वापरायचा. एक बी उदाहरण चुकणार नाही, गॅरंटी आपली. चलने का आगे? चलो नेक्स्ट. काय विषय? 7 नंबर. एका पाण्याच्या टाकीला 3 नळ होते. त्यातील पहिल्या 2 नळांनी अनुक्रमे 10 व 15 तासात टाकी भरते. तर तिसऱ्या नळांनी ती टाकी 9 तासात रिकामी होते. परत तीच मांडणी. ए बी सी. ए न किती? अनुक्रमे शब्द वापरला. अनुक्रमेचा अर्थ काय रे बाबा? अनुक्रमे म्हणजे पहिल्याला 10 द्या आणि दुसऱ्याला किती द्या? 15 द्या. मग पहिल्याला ए ला 10 द्या, बी ला 15 द्या. तुम्ही म्हणशाल सर ए बी लिहिलंच नाही, पण आपण मानले ना, ते नावं द्यायला आपण. पहिल्याला ए म्हणायचं, दुसऱ्याला बी, तिसऱ्याला सी. चला, 10 15 आणि सी किती? 9. बरोबर? तिघांचा काय घ्यायचा? लसावी. मग लसावी घेत असताना कोणती संख्या पकडायची? मोठी. मग 15चा पाडा म्हणायचा. 15 2 30. 30 आहे 10च्या पाड्यात, पण नावाच्या नाहीये. मग नावाचं बी आपल्याला दुखणं दूर करायचंय. 15 त्रिक 45. 45 आहे नावाच्या पाड्यात, पण 10च्या आहे का? नाही. मग डायरेक्ट 45 ची डबल घ्या ना भाऊ. 45 ची डबल 90. 90 तुमचा याचा लसावी. इथं लिहिलं 90. क्लिअर आहे? क्लिअर आहे? चला मग आता 10ला 90 ला 10 न भागा 9, 90 ला 15 न भागा 6, 90 ला 9 न भागा 10. करेक्ट आहे? हा, बघा बरं का भागाकार कसा करायचा. हे 90 आहे ना, 90 ला 10 ने भागलं, 10 9 90, 15 सखी 90, 9 10 90. ओके, चलो. कोण कोण भरायचं काम करून राहिलं? सर, एका पाण्याच्या अनुक्रमे भरते पहिले 2 नळ भरायचं काम करून राहिलं, म्हणजे प्लस 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 प्लस. चलो, कोणता नळ रिकामी करून राहिला? 9 तासात रिकामी, म्हणजे तिसरा नळ रिकामी करतोय. डायरेक्ट घ्या मायनस. बरोबर? मांडणी कशी? आता किती नळ चालू केले? 3ही नळ चालू केले ना. 3ही नळ एकाच वेळी चालू केले. मग पोटात रेष, वर 90 लिहायचं आणि खाली काय करायचं? 9 + 6 - 10. करेक्ट आहे? मग धन आणि ऋण ज्यावेळेस सोबत येतं, धन आणि ऋण त्यावेळेस सोबत येतं, सारख्या चिन्हांची काय होते? बेरीज. म्हणजे 9 आणि 6 ची बेरीज होणार आहे. 9 आणि 6 ची बेरीज होणार आहे. 9 आणि 6 ची बेरीज होणार आहे. किती येते? 15. आणि मग 90 भागिले 15 - 10. करेक्ट? मग 15तून 10 गेले 5, म्हणजेच 90 भागिले 5. 90 ला 5 न भागलं, येणार उत्तर किती? 18. म्हणजेच येणार उत्तर 18 तास. 18 तास. पर्याय कितवा?
दुसरा. करेक्ट आहे? करेक्ट आहे? काही डाऊट आहे? नाही. फक्त लसावी घ्यायचा, प्लस कुठं द्यायचं, मायनस कुठं द्यायचं, एवढंच ध्यानात ठेवायचं. ओके, चलणे काय माहिती, चालायचं पुढं नक्की. चलो नेक्स्ट. मग 8 नंबर. आता एका पाण्याच्या टाकीला किती नळ होते? 3 नळ. त्यातील पहिल्या 2 नळाने भरायचं काम, तिसऱ्या नळा रिकाम्या करायचं काम. चला मांडणी करा. आता ए बी काहीच लिहायचं नाही परीक्षेच्या हिशोबाने. चला 6, 12 आणि 3 तिघाचला लसावी येतो 12. साइन 2 12, 12 1 12, 3 चौक 12. करेक्ट. पहिले 2 नळ भरायचं काम करू राहिले का, तर तिसरा रिकामी करायचं काम करतोय. प्लस प्लस मायनस. ओके, चला मग प्लस प्लस म्हणजे दोघांची बेरीज 2 आणि 1 3 आणि 3 मायनस 4, 3 मायनस 4, 3 मायनस 4 मायनस 1. ओके, मग हे 12 आणि ते मायनस 1. 12ला मायनस 1 न भागलं मायनस 12 म्हणजे येणार उत्तर 12. पर्याय कितवा? चौथा. करेक्ट आहे? समजतंय? डोक्यात चाललंय? क्लिअर आहे? चालायचं पुढे नक्की. चलो नेक्स्ट. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. ओके, कारण तुम्ही एका लयमध्ये असतात, एका मोसममध्ये ज्याला म्हणतो आपण, तर तो मूड गेला नाही पाहिजे. ओके, चलो नेक्स्ट. 9 नंबर. काय विषय? अ व ब या 2 नळांनी मिळून एक पाण्याची टाकी 8 तासात भरते. आता अ व ब या नळांनी, अनुक्रमे शब्द आहे का? नाही, म्हणजे मिळून आहे. म्हणजे त्याला यायचं अ अधिक ब, दोघांनी मिळून किती तासात भरते भाऊ? 8 तासात. आणि अ ने ती टाकी, म्हणजे अ एकटा ती टाकी 12 तासात भरतो. परत तोच फंडा लसावीवाला. चला 8 आणि 12चा लसावी 24. बरोबर. मग 24ला 8 न भागा 8 त्रिक 24. 24ला 12 न भागा 12 दुना 24. बर, ती गबी काय करू राहिले? भरायचंच काम करू राहिले. मग आता काय विषय माहिती का? टाकी 8 तासात भरते, एकट्या अ ने ती टाकी 12 तासात भरते, तर एकट्या ब ला किती वेळ लागेल? एकट्या ब ला किती वेळ लागेल? आता मला एक सांगा रे बाळांनो, एकटा ब. आता जर मी म्हणलं अ प्लस ब चा विषय जर घेतला, अ प्लस ब चा जर विषय घेतला, तर 3 तास येऊ राहिले. आणि याच्यात नुसता अ किती आहे? नुसता अ, नुसता अ 2 आहे ना, इथं ठेवा. मग 2 प्लस ब बरोबर किती? 3. करेक्ट आहे? म्हणजे ब ची कॅपॅसिटी येईल आता ब बरोबर 3 मायनस 2, म्हणजे ब बरोबर किती? 1. ब बरोबर किती? 1. अ आणि ब मिळून 3 तास येतं. नुसता अ 2 तास येतो. मग अ आणि ब ची बेरीज 3 आहे ना, म्हणजे अ आणि ब मध्ये अ ऑलरेडी 2 आहे, म्हणून ऑटोमॅटिक ब चा स्पीड किती आला? 1. ब चा स्पीड किती आला? 1. झालं. मग म्हणजे टाकी किती लिटरची? 24. मग 24 लिहायचं भागिले कोणाचा स्पीड? ब चा स्पीड. करेक्ट आहे? मग ब चा स्पीड किती आहे? 1. म्हणजे 24 भागिले 1. 24ला 1 न भागलं, येणार उत्तर किती? 24 तास. पर्याय कितवा? तिसरा. क्लिअर आहे? पटतंय? नक्की. चालायचं पुढे. चलने काय? चलो रफ करू मग. चलिए नेक्स्ट. 10 नंबर. आता काय विषय 10चा? ए आणि बी हे दोन्ही नळ एकाच वेळी, सेम तसंच आहे, सेम तसंच आहे. मांडणी करा. सर ए प्लस बी घ्या बरं तुम्ही. ए आणि बी 4 तासात. बर, जर फक्त बी किती तासात? 6 तासात. दोघांचा लसावी येतो 12. 12ला 4 न भागलं 3, 12ला 6 न भागलं 2. परत तेच झालं. माझ्या मते तेच उदाहरण रिपीट झालं का? नाही, रिपीट नाही झाले. चलो मग काय करायचं? सर 12 लिटरची टाकी आहे आणि एक टाकून भरणार आहे, तर फक्त ए नळाने ती टाकी किती तासात भरेल? मग कोणाचा स्पीड? ए चा स्पीड. ओके, ए चा स्पीड. आता मला सांगा, ए प्लस बी बरोबर 3 आहे, हे उत्तर आलं 3. आणि त्याच्यात नुसत्या बी ची किंमत 2 आहे, म्हणजे ए प्लस 2 बरोबर 3. मग ए ची किंमत 3तून 2 गेला 1, 3तून 2 गेला 1. ओके, म्हणजे ए चा स्पीड, टाकी 12 लिटरची, ए चा स्पीड आहे 1, 12ला 1 न भागलं, येणार उत्तर 12. पर्याय कितवा? पर्याय आहे चौथा. पर्याय आहे चौथा.
ओके, कळतंय, पटतंय, डोक्यात जातंय नक्की? चलो नेक्स्ट. चलो, काय नंबर आहे? 11. काय विषय? ए बी व सी या 3 नळांनी एक पाण्याची टाकी 8 तासात भरते. बरोबर. आता ए आणि बी आणि सी तिघायचं बरं का. आता तसंच जे आधी केलं तेच पहा कसं. हा, ए लिहायचं, बी लिहायचं, सी लिहायचं. या तिघांनी किती? 8 तासात. 8 तासात. त्याच्यानंतर ए व बी नळांनी अनुक्रमे 20 व 30 तासात. अनुक्रमे म्हणजे ए चं 20 आणि बी चं किती? 30. क्लिअर आहे? ए अनुक्रमे 20, बी अनुक्रमे 30. चला, तिघांचा लसावी घ्यायचा आहे. किती येणार लसावी? सर लसावी येईल 30 2 60, 30 3 90 नाही 120. परत तेच काम 120 ला 8 न भागायचं. तेच चालू आहे आपलं किती वेळापासून. आता किती उदाहरण चालू आहे? 11वं उदाहरण चालू आहे. 120 ला 8 न भागलं 15 8 20 असे 15 येतील. 120 ला 20 न भागलं की 6 येतील. 120 ला 30 न भागलं की 4 येतील. ओके, चलो. मग आता काय करायचंय की मांडणी झाली सर. प्रश्न काय विचारला? एकटा सी. पहा बरं का, एकटा सी म्हणजेच उत्तर कसं काढायचंय? किती लिटर? 120 भागिले कुणाचा स्पीड? सी चा स्पीड. कुणाचा स्पीड? सी चा स्पीड. मग आता 120 लिहायचं. बरं, सी चा स्पीड कसा काढायचा बघा. तिघायचा स्पीड देईल ए प्लस बी प्लस सी बरोबर 8. 8 नाही, किती काढलं आपण ते? 15. तिघायचा स्पीड आहे 15. पहा बरं का. हा, मग त्याच्यामध्ये ए आणि बी चा देईल. ए चा काढला किती? 6. लिहा एच्या खाली 6 प्लस बी चा काढला किती? काढला 4. लिहा खाली 4 प्लस सी बरोबर किती? 15. ओके, मग आता सी ची किंमत काढायची. या 6 आणि 4 ची बेरीज 10. मग 10 प्लस सी बरोबर किती रे बाबा? 15. मग काय करायचं? सी बरोबर 15 मायनस 10. बरोबर. 15तून 10 गेले 5 म्हणजे सी बरोबर 5. हा झाला सी चा स्पीड. कुणाचा स्पीड? सी चा. म्हणजेच 120 भागिले सी चा स्पीड किती आहे? 5. 120 ला 5 न भागलं, येणार उत्तर 24. येणार उत्तर 24. पर्याय कितवा? तिसरा. पर्याय कितवा? तिसरा. पटतंय सगळ्याला? नक्की? डोक्यात चाललं? मग काढणारे का आता आकृत्या, काढणारे का आता नळ, दाखवणारे का आता टाक्या, काहीच घेणं देणं नाही. एकदा थंबनेलला पहिली सरळ नळ टाकी आम्ही आनंदी झालो आणि योच फंडा आता वापरणार आहे आणि हाच वापरायचा आहे. क्लियर? चलने का आगे? नक्की? चलो नेक्स्ट. 12 नंबर. परत तेच. ए बी सी या 3 नळांनी मिळून एक पाण्याची टाकी 12 तासात भरते. बरोबर. म्हणजेच कसं? ए प्लस बी प्लस सी 12 तास. यापैकी ए नळाने 72, ए लिहा 72. यापैकी बी नळाने 36, बी लिहा 36. बरोबर. फटाफट करायचा. तिघांचला सवी 72. डायरेक्ट कसं काय कळालं सर? मोठी संख्या 72, तिला 12 ने बी भाग जातो, 36 ने बी जातो. इथं लिहायचं 72. मग 72 ला 12 ने भागलं 6, 72 ला 72 न भागलं 1, 72 ला 36 न भागलं 2. ओके. हा, शेवटी काय विचारलं तर एकटा सी नळ. एकटा सी नळ म्हणजेच काय करायचं? ए प्लस बी प्लस सी तिघं मिळून किती आले मास्तर? 6. लिहून घ्या 6. ओके. हा, मग पुढं ए किती आहे त्यातला? 1 प्लस बी किती आहे त्यातला? 2 प्लस सी बरोबर किती? 6. मग आता सी ची किंमत काढायची ना. 1 आणि 2 ची बेरीज 3 म्हणजे 3 प्लस सी बरोबर 6. ओके. मग सी बरोबर 6 मायनस 3 म्हणजे 6 न 3 गेले 2. मग सी बरोबर 2. 6 न 3 गेले 2 नाही, 7 न 3 गेले 3 म्हणजे सी बरोबर 3. सी बरोबर 3. तर याचा अर्थ एकूण टाकी 72, सी चा स्पीड 3, 72 ला 3 न भागलं, याचं बी उत्तर किती? 24. पर्याय कितवा? दुसरा. पर्याय कितवा? दुसरा. पटतंय? जातंय डोक्यात? नक्की? चालायचं पुढे? चलने का आगे? चलिए नेक्स्ट. 13 नंबर. काय विषय? जोडी जोडीचे उदाहरणे. कसे? जोडी जोडीचे. परत तीच मांडणी रे बाबांनो, काहीच नाही. डायरेक्ट
ए प्लस बी, बी प्लस सी आणि ए प्लस सी. चला, ए प्लस बी किती आहे 10 तास, बी प्लस सी किती आहे 12 तास, ए प्लस सी किती आहे 15 तास. तिघांचा लसावी किती येणार सर? लसावी येणार 60. परत 10 सक 60, 12 पंच 60, 15 चौक 60. ही मांडणी फिक्स आहे आपली, कायमस्वरूपी ही मांडणी काय आपली फिक्स आहे. काय करायची आता? बेरीज करायची तिघांची. सर मागच्या उदाहरणात नाही केली, इथं का करायचे? कारण त्यांचं म्हणणं आहे की सगळे मिळून, तिघे मिळून म्हणताय ना ते, तिघे मिळून म्हणून बेरीज करायची. 6 5 11, 11 4 15. काय आली? 15. आता आठवणीनं काय करायचं? जोडी जोडीच उदाहरण आहे बरं का, जोडी जोडीच उदाहरण आहे. मांडणी सेम करायची. आता 60ला 15 न भागायचं, येणार उत्तर 4 आणि शेवटी आठवणीनं 2 न गुणायचं. आता 2 न का बरं गुणायचं सर? तर याचा अर्थ समजून घ्या. जर मी ह्या सगळ्यांची बेरीज केली, ए ए, मागच्या वेळी बी तसंच करतो आपण, ए अधिक बी अधिक सी बरोबर, पण इथं ए ए 3 वेळेस आहे म्हणजे 2a, प्लस बी बी 3 वेळेस म्हणजे 2b, सी सी 3 वेळेस म्हणजे 2c बरोबर. 3 वेळेस म्हणजे सॉरी 3 वेळेस नाही, 2 2 वेळेस प्रत्येकी. ए 2 वेळेस 2a, बी 2 वेळेस 2b, सी 2 वेळेस 2c. ओके. हा, मग काय होणार? याचा अर्थ असा आहे सर की 2a प्लस 2b प्लस 2c बरोबर 6 5 11, 11 4 15. ओके. मग काय होणार? ए बी सी 2 कॉमन काढलं, मध्ये काय राहणार? ए प्लस बी प्लस सी बरोबर 15. ओके. मग काय होणार? ए अधिक बी अधिक सी, ए अधिक बी अधिक सी बरोबर 15/2. बघा बरं का, कारण 2 भागाकारात गेले ना, 15/2. आणि आपली मांडणी कशी असती? मांडणी अशी असती, कॅपॅसिटी किती अवधाची? 60 आणि भागिले ए प्लस बी प्लस सी चा स्पीड. तिघे मिळून म्हणताय ना ते. मग 60 भागिले ए अधिक बी अधिक सी चं उत्तर आता काढलं आपण, किती आलं? 15/2. 60 भागिले 15/2 बरोबर. मग हे 2 वर जातात, मग काय होणार? 60 गुणिले 2 भागिले 15. मग 15 1 15, 15 चौक 60 आणि 4 2 किती? 8. येणार उत्तर किती? 8. ब. करेक्ट आहे, करेक्ट आहे. सर एवढा कुटाणा कशाला केला? तर तुम्हाला सांगतो, एकदम शॉर्टकट आहे, फंडा क्लिअर आहे. लसावी किती आला? 60. इथं लिहायचं 60. बघा बरं का, शॉर्टकट 60. पोटात रेष किती खाली? 15. लिहा 15. उत्तर काढा. 15 1 15, 15 चौक 60. आणि जे उत्तर आलं ना 4, त्याला आठवणीनं 2 न गुणायचं. येणार उत्तर किती? 8. पर्याय कितवा? दुसरा. पर्याय कितवा? दुसरा. क्लिअर आहे, क्लिअर आहे. डोक्यात गेलंय? काही डाऊट आहे? नाही. चालायचं पुढे. चलो. म्हणजे जोडी जोडीची उदाहरण असलं शेवटी किती गुणाच? फक्त 2 ने. चलो नेक्स्ट एक्झाम्पल 14 नंबर. हा, ए व बी परत त्याचा थोडं पटपट करू आता. फक्त शेवटीनं 2 न गुणायचंय. काय म्हणणं आहे? 10. काय म्हणणं आहे? 24 आणि काय म्हणणं आहे? 30. लसावी किती होतं? 120. चलो 10 120 ला 10 न भागलं 12, 120 ला 24 न भागलं 5, 120 ला 30 न भागलं 4 बरोबर. बेरीज करा. 12 5 17 4 21, 17 4 21. आता 10 ला 12 ने भागलं 12 येतं बरोबर. लसावी 120 येतो, पण 30 दून 60. करेक्ट 120च येतो है ना. चला मग आता बेरीज करा बरं. 12 5 17 4 किती? 21. म्हणजेच 120/21. ओके. 120/21 गुणिले किती? 2. गुणिले किती? 2. आता ए व बी या नाळ्याने 1 सेकंद क्रॉस चेक करू आपण. 10 तासात भरते. बी व सी या नाळ्याने 24 तासात भरते, बरोबर लिहिलं. 30 टाकी ए व सी न 30 तासात भरते. तिघांचा लसावी येतो 120. 120 ला 10 न भागलं 12, 120 ला 24 न भागलं 5 आणि 120 ला 30 न भागलं 4 आणि बेरीज येते 12 5 17 4 21. करेक्ट आहे. म्हणजे पर्यायात काहीतरी गडबड आहे, ताण घेऊ नका. काय करायचं आपल्याला? 120/21 उत्तर काढायचं, त्याला 2 न गुणायचं. म्हणजे 120 गुणिले 2 किती येतं? 240.
240 ला 21 न भागायचं. करेक्ट. मग 21 एक 21, 21 एक 21, बाकी उरली 3. 3 किती झाले 30, म्हणजेच 21 एक 21 पोटात रेष, बाकी उरली 9 म्हणजे 11.9/21 तुमचं उत्तर आहे. ओके. 9/21 ला परत कसं सोडवणार? 11 3 त्रिक 9 3 7 21 म्हणजेच 11.3/7 हे तुमचं उत्तर आहे. इथं जो आहे एक पर्याय मिसिंग आहे, काळजी करू नका. याला काय करा, याना काय करा, याना आणि ड ला टिक करा. क्लिअर आहे? पटतंय? क्लिअर आहे? मग चालेल पुढच्या उदाहरणाकडे. चलिए. काय विषय बाबा? 2 नळ एक टाकी 15 मिनिटात व 18 मिनिटात भरतात. मग काय लिहायचं तुम्हाला? ए नळ लिहायचा, बी नळ लिहायचा, 15 मिनिट लिहायचे, 18 मिनिट लिहायचे. दोघांचा लसावी किती येणार? 90. तीच पद्धत 15 सेकंद 90 आणि 18 पंचे 90. ओके. आता जास्त क्लिष्ट करू नका याला. यांचं काय म्हणणं आहे की ए आणि बी चं म्हणणं आहे भाऊ आपण 90 किती जाणार आहे पुढं? आपल्याला 90 लिटर काय करणार आहे? टाकी भरायची आहे. ए आणि बी चं काय नाही, आपल्याला 90 लिटरची काय भरायची आहे? टाकी भरायची आहे. मग 90 लिटरची टाकी भरायची, आपण दोघं सोबत काम करू. बरं, सोबत काम करणं चालू केलं भाऊनी, पण नंतर काय झालं की बी गळून गेला. बी गळून गेला म्हणजे बी न काय केलं? हात वर करून घेतले. शेवटचे किती मिनिटं? 10 मिनिटं. कारण दुसरा नळ बंद केला ना. दुसरा नळ किती वेळानंतर बंद करावा? म्हणजे 10 मिनिटात टाकी भरेल. दुसरा नळ म्हणजे बी जर बंद केला, बी जर हे बघा ए आणि बी नळ जर बंद केला तर ए एकटा 10 मिनिटात, म्हणजे ए एकटा 10 मिनिटात टाकी भरणार आहे. आता मग एचा स्पीड किती आहे? एचा स्पीड आहे 6 लिटर. मग 6 लिटर एका मिनिटात, तर त्याला शेवटचे 10 मिनिट बॅटिंग करायची. मग 6 गुणिले 10 किती लिटर? 60 लिटर. पटलं का? 60 लिटर. किती लिटर? 60 लिटर. म्हणजे 90 लिटरची टाकी आहे, 90 लिटरची टाकी आहे, 60 लिटरचे, तर शेवटच्या 10 मिनिटात टाकी भरून टाकली. कोणी भरून टाकली? ए न. म्हणजे 90 मधून 60 गेले, हे 30 लिटर उरले. करेक्ट आहे का? हे किती लिटर उरले? 30 लिटर. तर याचा अर्थ असा, दोन्ही नळ एकदम सुरू केले, दुसरा नळ किती वेळानं बंद करावा, म्हणजे हे जे 30 लिटर पाणी आहे, समजून घ्या 90 लिटर मधलं शेवटी 60 लिटर पाणी एकट्या ए न भरलं. ए म्हणतो हे भाऊ 90 लिटरचं 60 लिटर पाणी म्या भरलं, म्हणजे उरलेलं 30 लिटर. तेव्हा आपण दोघांनी बॅटिंग केली, आपण दोघांनी मिळून भरलं. बरोबर आहे का? म्हणजेच या 30 लिटर मध्ये कुणाचा वाटा राहणार आहे? बीचा. बीचा. बरोबर. मग बी म्हणतो माझा किती स्पीड आहे बाबा? 5चं स्पीड आहे. म्हणजे 30ला 5 न भागायचं, 5 सख 30, खतम. येणार उत्तर 6. पर्याय चौथा. पर्याय चौथा करेक्ट आहे. कळालं? कळालं? म्हणजे याचा अर्थ हा की 6 मिनिटानंतर, 6 मिनिट झाले की बी नळ बंद करून टाकायचा. मग उरलेली टाकी ए भरण, मग उरलेली टाकी ए भरण. पटतंय का? पटलं का? डोक्यात गेलं का? गेलंच पाहिजे. पुढचं उदाहरण लगेच एका मिनिटात उडवून टाकू. चलो, क्या स्टोरी आहे भाई? 2 नळ एक टाकी, अमुक अमुक टमुक टमुक. तानच घ्यायचं नाही रे भाऊ. सर लिहा बरं ए, आणि लिहा बरं बी, लिहा 12, लिहा 16, लिहा 48, 12 चौक 16 त्रिक. क्लिअर कट विषय. मग दुसरा नळ किती वेळानंतर बंद करावा, म्हणजे ती टाकी 9 मिनिटात भरेल. 9 मिनिटात भरेल, म्हणजे दुसऱ्या नळानं घेतले हातवर करून शेवटच्या 9 मिनिटात. मग शेवटच्या 9 मिनिटात एकटा ए, एकटा ए, एकटा ए 9 मिनिटात. बरोबर. ए म्हणतो भाऊ मी 4 लिटर भरतो एका मिनिटात. तर एकटा ए म्हणतो भावड्या माझा विषय असा झाला आता 4 गुणिले 9 36 लिटर. किती लिटर? 36 लिटर. मग ए बी ला दट्टावून सांगतो अरे सोबत आपण कसमे वादे निभाने की बात की, 48 लिटर टाकी हमें भरना था, उसमें से मैंने 36 लिटर अकेले ने भर दिया, तूने क्या किया रे? तर बी म्हणतोय भाऊ 48 मधलं आहे ना, चल 36 काम तुझं होतं का, चल खतम कर किस्सा. तो 48 मध्ये 36 गेले, उरले 12. या 12 लिटर मध्ये माझा हिस्सा आहे ना भाऊ, हे 12 लिटर मीच भरलं ना. मग 12 लिटर भरलं तर मग 12 भागिले बी म्हणतो मग स्पीड 3चा आहे, 12 भागिले 3 4. खतम रे भाऊ. 4 मिनिट झाले का बीला फिट आलं, बी बंद होऊन गेला. आणि पुढे ए नळाने बॅटिंग केली. पट्या की नाही पट्या, पट्या की नाही पट्या, डायरेक्ट डोसक्यात गेलं पाहिजे. कसं गेलं पाहिजे? डोसक्यात. नळ काढा, टाकी काढा, छिद्र दाखवा, इकडून गेला तिकडून गेला, काही नाही रे भाऊ. फंडा वापर. काय वापर? फंडा. क्लिअर? क्लिअर? छिद्रावून आठवलं की शेवटचं उदाहरण आपलं छिद्राचंच आहे, तेच आपल्याला करायचंय. करणे काय? चलो
काय विषय 17 नंबर वाचा. एक नळ एक टाकी 20 तासात भरते चालतं, काही नाही, मराठीचं थोडंफार ग्रामर इकडे तिकडे चालतं. एक नळ एक टाकी 20 तासात भरतो. ए बी 20 तास. नीट बघा. परंतु टाकीला छिद्र असल्याने, फक्त काय इमॅजिन करा, अरे छिद्राच्या ठिकाणी समजा एखादा नळ आहे, 5 तास उशिरा भरते. म्हणजे एक नळ टाकी 20 तासात भरत होती, टाकीला छिद्र असल्यामुळे टाकी 5 तास उशिरा भरते. म्हणजे 20 आणि 5 किती रे भाऊ? 25. हा विषय याचा. म्हणजे ए नळाने 20 तासात भरतच होती, टाकीला छिद्र असल्यामुळे 5 घंटे टाकी लेट भरू राहिली. मग आपण काय केलं, दुसरा नळ बळजबरी एक घुसवला मध्येच, त्याला म्हणलं हे भाऊ 5 तास लेट याला चालू करून देऊ. 20 आणि 5 किती झाले? 25. म्हणजे याचा अर्थ हा, हे उदाहरण पहिल्याच टाईपचं आहे, फक्त इथं टाकीला छिद्र दिलं आणि उशिरा दिलं. क्लिअर आहे. चलो, दोघांना लसावी किती रे बाबा? 100. हा, मग 20 पंचा 100, 25 चोक 100. हे झालं. हा, काय म्हणणं आहे त्यांचं? जर टाकी पूर्ण भरलेली असेल तर टाकी किती तासात पूर्ण रिकामी होईल? मग रिकामी काय? एचं काम भरायचंय, हे बी आगाऊ इथे म्हणतं बाबा टाकी रिकामी केली आणि छिद्र्यावाल्यानं त्याला मायनस द्या. एक भर रहा है, एक रिकामी कर रहा है. मग काय होणार? मग सर 100 भागिले दोन्ही काम करतायत ना, एक भरायचं काम करतोय, एक रिकामा करायचं काम करतोय. +5 - 4 +5 - 4 100 भागिले 1. 100 ला 1 न भागलं, येणार उत्तर 100 तास. पर्याय कितवा? तिसरा. पट्या की नाही पट्या? क्लिअर आहे. व्हेरी गुड. तर काय कळालं नळ आणि टाकीमध्ये? सर नळ आणि टाकीमध्ये आम्हाला हे कळालं की इथे लसावी कंपल्सरी लागतो. आणि तुम्हाला जर लसावी येत नसेल तर आपली आरंभ 1.0 ही बेसिक बॅच आहे, ती घ्यायची आहे. काटाकाटी लसावी मसावी पदावली, त्याच्यात जवळपास 40 ते 50% सिलेबस आपण संपवलेला आहे. ती बॅच घ्यायची, त्याची लिंक आपल्या युट्यूबच्या बायोला आहे. आणि कुठं पळायचं नाही, पुढचं उदाहरण जे ते सोडवायचं, उत्तर कमेंट करायचं. कारण कसं, आपल्या चॅनलचं नाव मास्तर म्हणतील तसं. याला सबस्क्राईब करा, याला शेअर करा, याला फॉलो सुद्धा करा. खूप खूप धन्यवाद.